बनावट प्रकरणे तयार करून जन्मदाखले मिळवण्याच्या प्रकरणाची पोलीस अधीक्षकांसह मनपा आयुक्त जळगाव तहसीलदार यांची भेट भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी आज दिनांक 8 एप्रिल रोजी घेऊन सखोल चर्चा केली। बघूयात किरीट सोमय्या काय म्हणाले ते। महाराष्ट्रात 2024 विधानसभा निवडणुकीचा प्रचार आणि आचारसंहितेच्या काळात मोठ्या प्रमाणात अपात्र लोकांनी बेकायदेशीररित्या बोगस फसवे डॉक्युमेंट देऊन जन्म प्रमाणपत्र मिळवले। त्याची चौकशीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिले आहे। त्या संदर्भात आतापर्यंत महाराष्ट्रात 16 ठिकाणी गुन्हे दाखल झालेले आहे। आज संभाजीनगर शहरात पण FIR दाखल होत आहे। जळगाव मध्ये मध्यंतरीच्या काळात 4 दिवसापूर्वी अशाच प्रकाराने काय अपात्र काय बोगस लोकांनी अशा प्रकाराने जन्म प्रमाणपत्र मिळवण्याचा प्रयत्न केला, खोट्या सह्या करून मिळवले। ही वास्तविकता आहे की 2,23,000 अर्ज आले, त्यातला 97% मुस्लिम आहे। त्यापैकी अनेकांचा बॅकग्राऊंड बांगलादेशी आहे, ही हकीकत आहे। ही पण वास्तविकता आहे। त्यात मोठ्या प्रमाणावर मी आज सिल्लोडला होतो, 1.5 तास पोलिसांची चर्चा झाली। जे अर्ज आले त्यातले 80%, 5,000 अर्ज आले त्यातला 80% अर्जात फक्त आधार कार्ड पुरावा म्हणून दिला आहे। तर म्हणूनच जळगाव जिल्ह्यात पण यायचं होतं। जळगावमध्ये पण भुसावळ सारखे काही शहरं आहेत की जिथे 1,000हून अधिक अर्ज आलेत। तर त्याची पण चौकशी विभागाने स्वतः करावी आणि त्यात अशा प्रकाराचे बोगस डॉक्युमेंट, खोटे डॉक्युमेंट, खोट्या सह्या कारण अचानक हे सगळे वयोगट आहे 25 ते 65, 97% मुस्लिम, डॉक्युमेंट नाही 80% कडे। तर याची चौकशी व कारवाई सुरू झालेली आहे। जळगाव शहरात दोन वकिलांना अटक देखील झाली या प्रकरणामध्ये। केली गेली पाहिजे। आता सगळेच उपस्थित होते, महापालिकेचे अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस, आणि या सगळ्यांचं म्हणणं आहे की आम्ही चौकशी सुरू केली आहे। हा तर फ्रॉड बाहेर आला आणि तो पकडला आहे। आता त्याच्या मागे कोण आहे? वकील पण दिसतोय, एजंट पण दिसतोय। याचा अर्थ त्या वकिलाने एजंटने एवढंच केलं असेल, नॉट नेसेसरी, मे बी अधिक। तर पहिला राऊंड पोलिसांचा संपला की नंतर दुसरा राऊंड होतो की बाबा तुमच्याकडे जर भारतात जन्म झाला, त्याचे कागदपत्र नाही आहे, तर आता तुम्ही इथले आहात ते कसं गृहीत धरायचं? तर त्याची चौकशी सुरू झालेली आहे। काही काळ वाट पाहावं लागेल। गिरीश महाजनांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी ATS मार्फत करण्याची मागणी केली आहे। मी आपल्याला उत्तर दिलं, पण तुम्ही परत तेच प्रश्न विचारतात। स्पष्ट सांगितलं ना की 2,23,000 अर्ज आले, त्यातला 97% मुस्लिम, त्यातला हजारो लोकांचा बॅकग्राऊंड बांगलादेशचा। म्हणून स्वाभाविक आहे की लोकांच्या मनात शंका उभी होते। समजा जळगावचे 42 लोक पकडले गेले, तर त्यांना अशी जन्म प्रमाणपत्र खोट्या रीतीने घ्यायची गरज काय? तो वकील कोण? तो एजंट कोण? तर पोलिसांनी सांगितलं की आम्ही कुठलाही निष्कर्ष देण्याची घाई करणार नाही। आता बांगलादेशी 15 वर्षापूर्वीच असेल तरी बांगलादेशी तर बांगलादेशीत राहणार आहेत। आता मालेगावचं कालचं उदाहरण देतो, ज्याला आता जन्म प्रमाणपत्र दिलं, आता ज्याच्यावर 2025 मध्ये गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला 2020 मध्ये तो बांगलादेशी म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला होता, तो जामिनावर सुटला होता। तर त्याच्यामुळे ATS आणि NIA, नॅशनल इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सी आणि ATS दोघांची माझी विस्तृत चर्चा झालेली आहे। 2दा दिल्लीत पण भेट झाली आहे आणि योग्य वेळेला ते पण
या चौकशीत सहभागी होणार. कालपासून भारत सरकार गृह मंत्रालयाचे जे नॅशनल रजिस्टर आहेत, म्हणजे रजिस्ट्रार जनरल, डायरेक्टर जनरल ऑफ नॅशनल सेन्सस, त्यांनी पण महाराष्ट्र सरकारला एक्सप्लेनेशन मागितलं आहे. त्यासाठी 10 जिल्ह्यात अशा प्रकारचे घोटाळे झाले, FIR झाले, तर त्याची माहिती त्यांनी महाराष्ट्र सरकारकडे मागितली आहे. म्हणजे भारत सरकारने पण इन्व्हेस्टिगेशन सुरू केलं आहे. भारत सरकारची आणखीन एक एजन्सी येत्या काही दिवसात त्याची पण ॲक्शन सुरू होणार. या सगळ्यांचा रिपोर्ट गेल्यानंतर ATS आणि NIA भाग घेणार. आतापर्यंत जळगावचं काही बांगलादेशचे कनेक्शन समोर आलंय का? तुम्ही जी काय आज चौकशी केली हे तुम्ही सांगू शकत नाही, मी सांगू शकत नाही. तुमचं आणि माझं म्हणजे व्यक्तिगत नका घेऊ मला. ह्या कोणी म्हणजे 99.99% हिंदूंनी फसवे पेपर नाही दिले. जे हे तर फक्त 6 महिन्यात आलेला हा घोटाळा आहे. त्यात 97% मुस्लिम कसं काय? जी जळगावची लोकसंख्या आहे त्याप्रमाणे आलं पाहिजे. म्हणजे समथिंग कुत्तो दाल में काला है ना. 17 ठिकाणी FIR झाला, इन्व्हेस्टिगेशन हातात आलेले आहेत. आता चौकशीत मुद्दा एक तर खरा आहे की नाही की त्याच्याकडे जन्म प्रमाणपत्र नाही. मुद्दा नंबर 2, त्यांनी खोटे बोगस फर्जी कागद दिले. मुद्दा क्रमांक 3, त्यांच्याकडे तो हिंदुस्थानात आहे त्याचा कुठलाच ऑथेंटिक डॉक्युमेंट त्यांनी दिलेलं नाही. आता तो कुठला आहे तो पुढच्या स्टेपमध्ये येणार. जर त्याला परत विचारलं जाणार तू हे खोटे कागदपत्र का दिले, तू ऑथेंटिक डॉक्युमेंट का दिले गेले नाही, मग तू भारतात आहे का? भारतात नाही, तू बांगलादेशचा आहे, रोहिंग्याचा आहे, पाकिस्तानी आहे, अफगाणी आहे, तो कोण असेल त्याला तिथे पाठवलं जाणार. झाली त्या चर्चेमध्ये असे काही नॉमिनेट त्यांनी केलेले आहे का 43 संशयितांपैकी? आता त्या 43 घरांना काही अटक झालेली नाही आहे. हे जे करणारे लोक होते, जे सर्टिफिकेट दाखले देत होते, त्यापैकी 2 वकील अटक झालेले. आपल्याकडे न्यायालय जो आहे ना ती व्यवस्था खूप मजबूत आहे. न्यायालय सांगते तुम्ही पूर्ण स्टडी इन्व्हेस्टिगेशन करून कुणाची अटक करा. म्हणून त्यांचे अजून 4च दिवस झाले. 4 दिवसात त्यांनी मोठी उपलब्धी केली. वकिलाला अटक केली, म्हणजे अटक केली म्हणजे गुन्हेगार केलाय. तर आपण पोलिसांचं मी कौतुक केलंय. पुढची चौकशी चालू आहे. आणि मुद्दा माझा जो आहे, जे काँग्रेसचे नेते विचारतायत, उद्धव ठाकरे विचारतायत, ओ बांगलादेश का? अरे मी म्हणालो तोड ना बाबा, मग तुझा आहे ना तर तू सांग ना. मालेगाव मध्ये जे 4000 अर्ज आले, एकानी एक पण ऑथेंटिक डॉक्युमेंट का दिलं नाही? मग तो इथला आहे का? आहे तर डॉक्युमेंट दाखव. जर नाही आहे तो डायरेक्ट वरून आलाय, त्याचं सर्टिफिकेट उद्धव ठाकरे आणि काँग्रेस राहुल गांधींनी द्यावं. सर हिंदी में जाना चाहेंगे, सर हिंदी में शॉर्ट में जाना चाहेंगे. सर हिंदी क्या कहना? आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका.